मेष राशी ही राशी चक्रातील पहिली रास मानली जाते आणि त्यामुळे या राशीमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण, धाडस, जिद्द आणि पुढे जाण्याची प्रबळ इच्छा असते. मेष राशीचे लोक अग्नितत्वाचे असल्यामुळे त्यांच्या स्वभावात ऊर्जा, उतावळेपणा, आत्मविश्वास आणि काहीतरी मोठे करून दाखवण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा दिसून येते. हे लोक कोणाच्याही मागे चालणारे नसतात. स्वतःचा वेगळा मार्ग तयार करणे त्यांना आवडते, पण याच स्वभावामुळे आयुष्यात संघर्षही जास्त अनुभवावे लागतात. अनेक वेळा राग, घाईत घेतलेले निर्णय, लोकांवर पटकन विश्वास ठेवणे किंवा स्वतःवर जास्त ताण घेणे यामुळे नुकसान होऊ शकते. 2 जून 2026 नंतर होणारा गुरु गोचर मेष राशीसाठी अत्यंत निर्णायक आणि भविष्य बदलणारा काळ घेऊन येत आहे. हा फक्त ग्रहांचा बदल नाही, तर तुमच्या आयुष्याच्या दिशेत मोठे परिवर्तन घडवणारा टप्पा ठरू शकतो. गेल्या काही वर्षात अनेक मेष राशीच्या लोकांनी मानसिक थकवा, अपूर्ण इच्छा, आर्थिक ताण, करिअरमधील अस्थिरता आणि नात्यांमधील गैरसमज अनुभवले असतील. काही लोकांनी खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. अनेकदा मी इतके प्रयत्न करतोय तरी माझ्या बाबतीत असे का होते असा प्रश्न मनात निर्माण झाला असेल. पण आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होणार आहे. गुरु ग्रह हा भाग्य, ज्ञान, संधी, विवाह, पैसा, सन्मान आणि सकारात्मक विस्ताराचा ग्रह मानला जातो. गुरु जेव्हा अनुकूल स्थितीत येतो तेव्हा जीवनात अचानक प्रकाश पडल्यासारखे वाटते. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा सुरू होतात. जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होते आणि जिथे अडथळे होते तिथे मार्ग सापडू लागतो. मेष राशीसाठी हा काळ नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. काही लोकांचे संपूर्ण जीवनमार्ग बदलू शकतात. करिअरमध्ये अचानक नवीन संधी मिळू शकते. काहींना परदेशाशी संबंधित काम मिळेल. काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतील. अनेकांना स्वतःच्या क्षमतेची नवीन ओळख होईल. गुरु गोचराचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे तुमच्या विचारसरणीत होणारा बदल. आधी तुम्ही फक्त वेगाने पुढे जाण्याचा विचार करत होतात, पण आता तुम्ही शहाणपणाने निर्णय घेऊ लागाल. लोकांबद्दलची समज वाढेल. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे हे स्पष्ट होईल. हा काळ तुम्हाला स्वतःचे खरे मूल्य समजावून सांगेल. अनेक वेळा मेष राशीचे लोक इतरांसाठी खूप काही करतात, पण स्वतःला दुर्लक्षित करतात. आता मात्र परिस्थिती उलट होईल. तुम्ही स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्यायला शिकाल. लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला त्रास देणे कमी होईल. मेष राशी 2 जून 2026 नंतर काही घटनांमुळे तुम्हाला वाटेल की नशीब अचानक तुमच्या बाजूने फिरू लागले आहे. अनेक दिवस अडकलेले काम अचानक पूर्ण होईल. योग्य लोकांची भेट होईल. काही लोकांना गुरु गोचरानंतर प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढेल. काही मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक प्रवासाचे योग तयार होतील. हे प्रवास करिअर, अध्यात्म किंवा वैयक्तिक बदलांशी संबंधित असू शकतात. काहींसाठी स्थलांतर किंवा नवीन शहरात नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असेल. ज्यांना सतत अडथळे येत होते त्यांना आता योग्य संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी नवीन दारे उघडतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. काहींना पदोन्नती किंवा जबाबदारी वाटण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्ताराचा काळ ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन कल्पना आणि नवीन आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतात. सोशल मीडिया, डिजिटल काम, मार्केटिंग, शिक्षण, सल्लागार काम आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात विशेष लाभ होऊ शकतो. मेष राशी गुरु गोचर आर्थिकदृष्ट्या स्थैर्य देणारा ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवले तरी मोठी बचत होऊ शकते. काही लोकांना मालमत्ता, जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र अति आत्मविश्वासामुळे मोठी रिस्क घेणे टाळावे लागेल. हा काळ कमाई वाढवण्याचा आहे, पण त्याचबरोबर पैसा टिकवण्याचा धडा देखील शिकवेल. मेष राशीचे लोक हे प्रेमात अत्यंत प्रामाणिक असतात, पण राग आणि अहंकारामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. गुरु गोचरामुळे नात्यांमध्ये समज वाढेल. काही प्रेमसंबंध विवाहात बदलू शकतात. विवाहित लोकांच्या आयुष्यात स्थैर्य येईल. मात्र या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडेल. तुम्हाला खरे आणि खोटे नाते ओळखता येईल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण त्याचवेळी योग्य लोक जवळ येतील. मेष राशी हा काळ तुम्हाला आतून अधिक परिपक्व करेल. आधी छोट्या गोष्टींवर राग येत होता, तिथे आता संयम दिसेल. ध्यान, अध्यात्म, देवावरील श्रद्धा किंवा स्वतःला समजून घेण्याची इच्छा वाढेल. काही मेष राशीच्या लोकांना अचानक एकांत आवडू लागेल.
लोकांमध्ये राहूनही स्वतःचा वेगळा विचारविश्व तयार होईल. काही वेळा तुम्हाला स्वतःचे मार्गदर्शक व्हावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा वाढेल, पण अति कामामुळे थकवा येऊ शकतो. डोकेदुखी, रक्तदाब, झोपेची समस्या किंवा तणावाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. मेषराशी, 2 जून नंतर वारंवार काही शुभ योगायोग घडू शकतात. अचानक योग्य व्यक्ती भेटणे, एखाद्या जुन्या स्वप्नाशी संबंधित संधी मिळणे किंवा आयुष्याला दिशा देणारी घटना घडणे हे सर्व गुरूच्या कृपेचे संकेत असू शकतात. मेष राशीसाठी 2 जून 2026 नंतरचा गुरु गोचर हा स्वतःला सिद्ध करण्याचा काळ असेल. ज्या लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली त्यांनाच भविष्यात तुमचे यश पाहून आश्चर्य वाटू शकते. हा काळ तुम्हाला फक्त आर्थिक किंवा सामाजिक यश देणार नाही, तर आतून मजबूत बनवणार आहे. तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल. काही स्वप्ने पूर्ण होतील, काही नाती बदलतील आणि काही सत्य समोर येतील. पण शेवटी हा काळ तुम्हाला अधिक शक्तिशाली, शहाणा आणि आत्मविश्वासू बनवून जाईल. मेष राशीसाठी 2 जून 2026 नंतरचा सुरू होणारा गुरु गोचर हा सामान्य ग्रह बदल नसून जीवनातील लपलेला अध्याय उघडणारा काळ मानला जाऊ शकतो. अनेक वर्षे मनात दडलेली स्वप्ने, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि सतत जाणवणारी बेचैनी या सर्वांमागचे कारण तुम्हाला आता समजू लागेल. हा काळ बाहेरच्या यशाइतकाच आतल्या जागृतीचाही असेल. गेल्या काही वर्षात अनेक मेषराशीच्या लोकांनी एक विचित्र अनुभव घेतला असेल. सर्व काही असूनही मन शांत नसणे, लोकांमध्ये राहूनही एकटेपणा जाणवणे, मेहनत करूनही योग्य ओळख न मिळणे, काही वेळा अचानक सर्व काही ठीक चालू असताना परिस्थिती हातातून निसटणे. हे फक्त योगायोग नव्हते, ग्रहस्थिती तुम्हाला आतून बदलण्यासाठी तयारी करत होती. 2 जून 2026 नंतरचा गुरूचा प्रभाव तुमच्या आयुष्यात अचानक घडामोडी घेऊन येईल. पण या घटनावरून साध्या वाटल्या तरी त्यामागे मोठा अर्थ दडलेला असेल. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील आणि तुमचे भविष्य बदलतील. काही नाती अचानक संपतील कारण त्यांचा उद्देश पूर्ण झालेला असेल. काही लोकांना जुने कर्म परत येताना दिसेल, चांगलेही आणि कठीणही. मेष राशीचे लोक मनाने सरळ असतात, त्यामुळे अनेकदा ते लोकांच्या खरा हेतू ओळखण्यास उशीर करतात. पण गुरु गोचरानंतर तुमची निरीक्षण शक्ती इतकी तीव्र होईल की समोरचा व्यक्ती काही न बोलताही त्याचे खरे स्वरूप समजू लागेल. तुमच्या यशामुळे जळणारे लोक, मागून विरोध करणारे लोक किंवा तुमची ऊर्जा वापरणारे लोक हळूहळू दूर जातील. काहींना अचानक एखाद्या मित्राचे किंवा जवळच्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. सुरुवातीला धक्का बसेल, पण पुढे जाऊन लक्षात येईल की हेच तुमच्यासाठी योग्य होते. 2 जून नंतर काही मेषराशीच्या लोकांना अचानक प्रसिद्धी मिळू शकते. सोशल मीडिया, कला, लेखन, बोलण्याची कला, अध्यापन, राजकारण किंवा लोकांसमोर काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत प्रभावशाली ठरू शकतो. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. तुमच्या शब्दांना वजन मिळेल. काही लोक नकळत तुमच्याकडून प्रेरणा घेऊ लागतील. विशेष म्हणजे पूर्वी ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतील. मेषराशी, हा काळ तुमच्यासाठी अत्यंत आध्यात्मिक असू शकतो. वारंवार काही विचित्र स्वप्ने पडणे, एखाद्या जागेशी अनाकलनीय ओढ वाढणे, पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीशी जुना संबंध असल्यासारखे वाटणे असे अनुभव येऊ शकतात. गुरूचा प्रभाव तुमच्या अंतर्मनाला जागृत करेल. काही लोक ज्योतिष, अध्यात्म, ध्यान, ऊर्जा, उपचार किंवा गूढ विषयांकडे आकर्षित होतील. तुम्हाला जाणवेल की जीवन फक्त पैसा आणि यशापुरते मर्यादित नाही. मेष राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून ते खूप भावनिक असतात. अनेक वेळा त्यांना समजून घेणारे लोक कमी मिळतात. 2 जून नंतर तुम्ही स्वतःची ताकद बनाल. लोकांवर अवलंबून राहणे कमी होईल. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती तुमच्या आतच आहे. हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके मजबूत करेल की भविष्यात कोणतीही परिस्थिती तुम्हाला सहज तोडू शकणार नाही. मेषराशी, या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे आता हळूहळू मिळू लागतील. काही गोष्टी तुटतील, पण त्यातूनच तुमच्यासाठी नवीन आणि अधिक शक्तिशाली मार्ग तयार होईल.